तर यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, मंत्रालयात पीओपीचा काही भाग कोसळलेला आहे। मंत्रालयाच्या पत्रकार कक्षातच पीओपी कोसळलाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मंत्रालयामध्ये पीओपीचा काही भाग कोसळला। मंत्रालयाच्या पत्रकार कक्षामध्ये हे पीओपी होतं, ते आता कोसळलेलं आहे। सुदैव म्हणावं लागेल की इथं कुठलीही जीवितहानी झालेली नाही। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेत। गणेश, नेमकं कारण काय हे पीओपी कोसळण्याचं? नक्कीच याचं कारण आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र जे मंत्रालयातलं पत्रकारांसाठी बसण्यासाठी जी मंत्रालयातली रूम आहे वार्ताहर कक्ष, आणि यातलं हे पीओपीचं जे शीट होतं ते कोसळलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी बरेच पत्रकार असतात, मात्र आज पावसामुळे बरेच पत्रकार बाहेर असल्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र मंत्रालयातलं जे पीओपीचं शीट होतं ते कोसळलेलं पाहायला मिळतंय। बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।